हॅलो, जेव्हा आम्ही प्रत्येक वेळी व्लॉग अपलोड करतो ना, तेव्हा आम्हाला ऑलमोस्ट कमेंट्स आणि मेसेज हेच असतात, की आम्हाला सुद्धा व्लॉगिंग करायची आहे, तर आम्हाला व्लॉगिंग बद्दल सांगा, आम्ही व्लॉगिंग कशी चालू करू? आणि खूप लोकं विचारतात, की ब्लॉगिंग फुल टाईम करता येऊ शकते का? कसं तुम्ही मॅनेज करता? याचा प्लॅन आपण कसा करू शकतो? आम्ही आमच्या अनुभवावरून तुम्हाला महत्त्वाचे 3 पॉइंट शेअर करणार आहे. जर तुम्हाला ब्लॉगिंग फुल टाईम किंवा सीरियस घ्यायची असेल, तर प्रॉपर कंटेंट स्ट्रक्चर प्लॅन खूप महत्वाचा आहे. पहिली गोष्ट तुमचा निश क्लिअर ठेवा आणि तुमची ऑडियन्स काय आहे हे जाणून घ्या. ही क्लॅरिटी तुम्हाला कन्सिस्टन्सी राहण्यासाठी मदत करते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना, आम्ही पहिला कॅलेंडर रेडी करतो. महत्वाचं म्हणजे ना, याने प्रेशर कमी होतो आणि आपला वर्क फ्लो स्टडी राहतो. बॅच शूटिंग आणि बॅच एडिटिंगमुळे ना आमची प्रोडक्टिव्हिटी खूप वाढली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे टीम सुरुवातीला ना सगळे कामं आम्हीच करायचो. म्हणजे एडिटिंग, थंबनेल, शूटिंग. आपल्याला जर ग्रोथ करायचं असेल, तर काही कामं आपल्याला शेअर करावी लागतात. तिसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग. ह्या गोष्टीबद्दल ना लोकं खूप कमीच बोलतात, पण ती खूप महत्वाची आहे. कारण की ना ब्रँड पेमेंट येण्याच्या आधीच शूट करावा लागतो. सो आपल्याला इन्व्हेस्टमेंट पण त्याच्या आधीच करावी लागते. आणि आम्ही ठरवलं, की आम्हाला ह्याच्यामध्ये सक्सेस पाहिजे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला पुढे जायचंय, तर आपल्याला स्वतःहून होणार नाही. आपल्याला लोन घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही असा फायनान्शियल पार्टनर शोधत होतो ना, जो आमची जर्नी समजून घेईल आणि आम्हाला ना फायनली पिरामल फायनान्शियल रिलेव्हंट ठरला. आमची ना 4-5 लोकांची टीम आहे आणि ट्रेडिशनल डॉक्युमेंटेशन प्रोसेस आमच्यासाठी ना खूप ओव्हरवेल्मिंग होत्या. पण पिरामल फायनान्शियलचा ना अप्रोच काही वेगळाच होता. त्यांनी फक्त कागद नाही पाहिले, तर आमचं काम कसं चालतं, आमची ब्रँडिंग पाईपलाईन आणि रिपेमेंट डिसिप्लिन समजून घेतल्या. असं पार्टनर असणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण यामुळे आम्ही आमचं कंटेंट, टीम आणि ग्रोथ कॉन्फिडंट पण प्लॅन करू शकतो. जर तुम्ही ब्लॉगिंग फुल टाईम घ्यायचा विचार करत असेल, तर हे 3 गोष्टींना निश्चित प्लॅन करा. तुमचा कंटेंट, तुमची टीम आणि तुमचा फायनान्स. आमच्यासाठी पिरामल फायनान्सचा असा ऑप्शन्स आहे, जो क्रिएटर आणि ग्रोइंग बिझनेसची जर्नी समजून घेतो. जर तुम्हीही या स्टेजवर असाल, त्यांची वेबसाईट किंवा 500 प्लस ब्रांचेस मधून डिटेल समजून घेऊ शकता. कारण उत्तम कंटेंट सोबत योग्य फायनान्शियल सपोर्ट असलं, जर्नी खरंच खूप स्ट्रॉंग होते.